हॅलो. ऑडिओ व्हिडिओ क्लिअर आहे माझा सगळ्यांसाठी? आवाज येतोय? हो, येतोय. येस. प्लीज टर्न ऑन युअर कॅमेराज. हॅपी मॉर्निंग, हॅपी मॉर्निंग, हॅपी मॉर्निंग. जिज्ञासा गुरुकुलममध्ये आपलं सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आपल्या प्रत्येकाच्या जो परमपिता परमेश्वर आहे त्याला कोटी कोटी नमन करते, वंदन करते आणि आजच्या सेशनला सुरुवात करते. ओके. आजचं सेशन आहे आपलं रेकीचं माहिती सत्र, की रेकी काय असतं. जो उद्या किंवा परवापासून आपला रेकी लेवल 1चा कोर्स सुरू होणार आहे. तर त्याची माहिती आज आपण घेणार आहोत, की रेकी काय आहे. आता मेंबर्स कमी आहेत ऑन स्क्रीन, तर तुम्ही जर व्हिडिओ सुरू केले तर इंटरॅक्शन छान होईल. ओके. आणि इंटरॅक्शन करायचंय, तुमची इन्व्हॉल्वमेंट असली पाहिजे. जर तुम्हाला छान माहिती हवी असेल आणि तुम्ही जी वेळ इथे देणार आहात आता 1 तासाची असेल, 1.25 तासाची असेल, तर मग तुमच्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला छान मिळतील. ओके. ठीक आहे. आता तुमच्यापैकी कुणाला रेकी बद्दल काय माहिती असेल तर तुम्हाला सांगायला आवडेल का? तुम्हाला जी काही माहिती असेल ती सांगायला आवडेल का तुम्हाला? ओके. ठीक आहे. चलो मी सांगते तुम्हाला. रेकी बेसिकली काय आहे तर एक एनर्जी हिलिंग आहे. ओके. रेकी म्हणजे काय? एनर्जी हिलिंग. आता एनर्जी हिलिंग म्हणजे काय? हिलिंग म्हणजे उपचार पद्धती. ओके. ट्रीटमेंट. ठीक आहे. सो रेकी ही एक बेसिकली ट्रीटमेंट आहे, उपचाराची पद्धत आहे, ज्याला हिलिंग असं म्हणतात. आता हिलिंग म्हणजे उपचार म्हणजे ट्रीटमेंट आपल्याला का घ्यावे लागतात? तर ज्या वेळेला काहीतरी बिघडलेलं असेल, डिस्टर्ब झालेलं असेल, मग उपचार म्हटलं, ट्रीटमेंट म्हटलं, की पहिलं डोळ्यासमोर काय येतं किंवा विचारात काय येतं तर डॉक्टर किंवा दवाखाना. ठीक आहे. आता हा जो काही बिघाड आहे, तर हा बिघाड आपण मोस्ट ऑफ द केसेस किंवा मोस्ट ऑफ द टाइम्स कसा कन्सिडर करतो, गृहीत धरतो, तर आपल्या शारीरिक लेवलवर. बरोबर आहे, की मला बरं नाही वाटत आहे, मला कसंच होतंय, माझं पोट दुखतंय, माझं डोकं दुखतंय, हे सगळं. आणि मग आपण डॉक्टरकडे जाण्याचा विचार करतो. आता एनर्जी हिलिंग म्हणजे रेकी, रेकी म्हणजे एनर्जी हिलिंग म्हणजे उपचार पद्धती. आता ही कशी कशी काम करते, ती आपल्याला का वापरायची आहे, हे आपण सगळं स्टेप बाय स्टेप समजून घेऊ. ठीक आहे. लास्ट एक रिक्वेस्ट करते की कॅमेरा ऑन असतील तर बरं होईल. ओके. आता हे जे उपचार आपल्याला घ्यायचे आहेत, तर हे कुठे घ्यायचे आहेत, का घ्यायचे आहेत? आपल्या आयुष्याचे महत्वाचे 3 पैलू आहेत. त्यातलं पहिलं आहे हेल्थ, दुसरं आहे रिलेशनशिप आणि तिसरं आहे करिअर. ओके. म्हणजे पहिलं, दुसरं, तिसरं म्हणजे मी फक्त हे सांगताना सांगितलं. मी यांना नंबर्स नाही दिली आहेत, प्रायोरिटीज नाही दिली आहेत. ओके. एक गोष्ट आहे हेल्थ आहे, दुसरी गोष्ट आहे रिलेशनशिप आणि तिसरी गोष्ट आहे करिअर. आता ह्या 3 पैकी जर चूज करायचं झालं, प्रायोरिटी द्यायची झाली, तर मोस्ट ऑफ द पीपल ऑल ओव्हर दी वर्ल्ड, जगातली जास्तीत जास्त लोक काय करतात तर करिअरला पहिली प्रायोरिटी देतात. बरोबर आहे. नंतर रिलेशनशिपला देतात आणि जमलंच, झालंच, थोडासा वेळ मिळाला तर हेल्थला देतात. असं साधारण असतं. आता मला सांगा, तुमचं करिअर विस्कळीत झालं, काहीतरी बिझनेस व्यवस्थित चालत नाहीये, जॉबमध्ये प्रमोशन होत नाहीये, काहीतरी कमी झालं. करिअर, तुमचं करिअर म्हणजे काय? पैसा किंवा ऐहिक सुखाच्या, भौतिक सुखाच्या, मटेरियल लाईफशी संबंधित ते कमी झालं, तर मला सांगा त्याचा डायरेक्ट परिणाम रिलेशनशिपवर होतो का? होतो थोडासा, पण डायरेक्ट होतो का? की तुमचं करिअर बंद आहे, तुमचं इन्कम बंद आहे, मग तुमची सगळी नाती तुटून गेली, सगळ्यांनी तुम्हाला वाईट टाकलं, असं डायरेक्ट एवढा इम्पॅक्ट होतो का? नाही होत, है ना? आता समजा तुमचं करिअर विस्कळीत झालेलं आहे,
इतका परिणाम नाही होत रिलेशनशिपवर. पण समजा तुमची हेल्थ खराब झालेली आहे, हं? तुमची हेल्थ खराब झालेली आहे, तर तुमचे जे रिलेशनशिप आहेत ते कसे होतात? हेल्थमध्ये काय काय येतं? तर पहिली गोष्ट जी आपल्याला लक्षात येते ती आपली फिजिकल हेल्थ, बायोलॉजिकल बॉडी. बरोबर आहे? मग फिजिकल हेल्थ, बायोलॉजिकल बॉडी जर वीक झाली तर काय होतं? उठाय बसायला त्रास होतो, कधीतरी बेड रेस्ट असतो. घरची लोक 8 दिवस फार कौतुकाने करतात, उंजारतात, गुंजारतात. 15 दिवस, महिनाभर, 1.5-2 महिने, 3 महिने, आणि जसा जसा वेळ पुढे जातो तसं तसं आपलीच माणसं, आपल्याच घरातली 4 भिंतीमधली आपल्या सोबत राहणारी कुणी असेल, हजबंड वाईफ असेल, आई वडील असेल, मुलं मुली असतील, कोणी असेल, ती आपल्याला कंटाळतात आणि काय म्हणतात, भगवान अभी से उठाईले, सुटू दे बिचारा किंवा बिचारी. बरोबर आहे? आता समजा हेल्थ तुमची खराब आहे, करिअर मधला कुणीही मेंबर तुमच्या मदतीला येणार आहे का? नाही येणार. रिलेशनवाले पण किती दिवस मदत करतात? काही महिने किंवा काही दिवसच फार प्रेमाने उंजारून गुंजारून. नंतर मात्र काय करतात, ते कंटाळतात आपल्याला. बरोबर आहे? म्हणजे काय केलं पाहिजे? आपला माइंडसेट कसा आहे, की पहिली प्रायोरिटी आहे करिअर, दुसरी आहे रिलेशनशिप आणि तिसरी आहे हेल्थ. हे ऍक्च्युअल फॅक्ट आहे 99% पॉप्युलेशनचं जगभरातल्या. पण हे कसं असलं पाहिजे, तर पहिली प्रायोरिटी हेल्थ, दुसरी प्रायोरिटी रिलेशनशिप आणि तिसरी प्रायोरिटी करिअर. पण हे आपल्याला जमेल का? असंच नाही जमत ते. पचायला जड आहे ती संकल्पना. बरोबर आहे? आता हेल्थ म्हटलं, की पहिलं आपल्या डोळ्यासमोर काय येतं? फिजिकल, बायोलॉजिकल बॉडीची हेल्थ. पण जर तुमची मेंटल आणि इमोशनल हेल्थ, मेंटल वैचारिक, इमोशनल भावनांशी जी जुडलेली देवाणघेवाण, तर मेंटल आणि इमोशनल हेल्थ जर तुमची जागेवर नसेल तर तुमची बायोलॉजिकल हेल्थ बरी असते का? लगेच डोकं दुखतं, चक्कर येते, ऍसिडिटी वाढते, मळमळ होतं, झोपेचे प्रॉब्लेम, गुडघादुखी, है ना? काय 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 व्हायला लागतं जर मेंटल आणि इमोशनल हेल्थ जागेवर नसेल तर. सगळा परिणाम बायोलॉजिकल हेल्थवर होतो. आणि बायोलॉजिकल हेल्थ एकदाची ढासळली की तुम्ही ना रिलेशनशिप जपू शकतात, ना तुम्ही कुठल्याही प्रकारचं करिअर करू शकतात. जर तुम्हाला भरपूर पैसा कमवायचा असेल, करिअर करायचं असेल, तर पहिली प्रायोरिटी आपल्याला मेंटल इमोशनल हेल्थला दिली पाहिजे, नंतर फिजिकल हेल्थ आणि नंतर मग तुम्ही करिअर आरामात करू शकता. तर हेच आहे रेकी एनर्जी हिलिंग. आता महत्वाची अजून एक गोष्ट म्हणण्यापेक्षा सगळ्याच गोष्टी महत्वाच्या असणार आहेत. ओके? तर महत्वाची दुसरी गोष्ट, पुढची गोष्ट अशी आहे की रेकी हिलिंग हा एक कोर्स नाहीये. तुम्ही आज कुठलाही कोर्सची माहिती घ्यायला नाही आलात. रेकी हिलिंग ही एक आर्ट आहे, ही एक कला आहे. जसं चित्रकला, पाककला, शिवणकामाची कला, ह्या ज्या सगळ्या कला आहेत ना, त्यातली एक आहे रेकी. तर रेकी ही आर्ट आहे. आर्ट ऑफ लाईफ आपण शिकणार आहोत असं नाही म्हणणार मी, आत्मसात करणार आहोत किंवा अंगीकारायला शिकणार आहोत, अंगीकारण्याची प्रॅक्टिस करणार आहोत. तर हा कुठलाही कोर्स नाहीये. आता खूप लोक काय म्हणतात, वय झालं, आम्हाला काही शिकवू नका, आम्हाला काही सांगू नका, आम्हाला शिकायचं नाही. ओके? सो त्यांना ना हे शिकणं वाटतं. म्हणजे आज स्क्रीनवर मेंबर्स कमी असण्याचं तुम्हाला कारण सांगते. एकतर फार ऍडव्हर्टाइजमेंट मध्ये मी गेली नाही. दुसरी गोष्ट, 11 बॅचेस आपण फ्री घेतल्या, म्हणजे वेबिनार पण आणि कोर्स पण. ठीक आहे? आता ह्या 11 बॅचेस फ्री घेतल्यानंतर आपला सक्सेस रेट खूप चांगलाच आहे. पण काही लोक अशी आहेत, फ्रीच होतं ना, जाऊ दे. तर मला व्हॅल्यूज द्यायच्या आहेत, मला प्रोडक्ट नाही विकायचंय. ओके? तर मला ना ऑथेंटिसिटी जपायची. हे जे काही आहे, ही जी विद्या आहे ना रेकीची,
ही खूप जास्त पवित्र आहे. ती माणसाचं आयुष्य चुटकी सरशी बदलते, 360 डिग्री. ज्या वेळेला आपणच आपली मदत नाही करू शकत, आपण मेंटली, इमोशनली आणि बायोलॉजिकल फिजिकल बॉडीने पूर्णपणे थकलेले असतो, आपण नवीन पॉझिटिव्ह विचार स्वीकारायला, समजून घ्यायला तयारच नसतो, त्यावेळेला रेकी आपल्याला मदत करते. ही एक कला आहे, याची प्रॅक्टिस केली जाते. हा शिकण्याचा भाग नव्हे. जसं आपण रोजच जेवण करतो, रोजच श्वास आपला सुरू आहे, रोजच आपण झोपतोय, उठतोय, चालतोय, जे पण डेली ऍक्टिव्हिटीज आहे, तर त्या प्रत्येक श्वासासोबत आपण रेकीची प्रॅक्टिस करायला इथे शिकतो किंवा समजून घेतो. ओके. सो असं जाणवलं मला ह्या दरम्यानच्या पिरियडमध्ये, की ज्या ज्या लोकांनी फ्री कोर्स केला त्यांना व्हॅल्यूज कळलीच नाही. म्हणजे सगळ्यांची नाही, की निवडक काही लोक आहेत आपल्या परिवारातले, जिज्ञासा गुरुकुलमचे 2-4 लोक, ठीक आहे. पण काय झालं, इतर ठिकाणाहून खूप फोन आलेत मधल्या काही काळात, काही महिन्याच्या काळात. ते फोन असे आले, की आता तुम्हाला सगळ्यांना माहिती आहेच असेल किंवा नसेल तरी मी सांगते, की सोशल मीडियावर रेकी पॉडकास्ट किंवा YouTube व्हिडिओ किंवा रील्स याचा आहे ना इतका फाफट पसारा झालाय, खूप जास्त प्रमाणात हे वाढलंय. किंवा फ्री कोर्सेस 5 दिवस, 10 दिवस, 8 दिवस, 7 दिवसाचे ते खूप वाढलेत. फ्री कोर्सेस. आता झालं काय, ऑथेंटिसिटी अजिबात नाहीये. प्युरिटी किंवा समोरच्याचा तो ऍक्सेप्टन्स. अरे फ्रीच आहे ना, ह्या ऍटिट्यूड मध्ये घेतलं जातंय. त्याच्यामुळे त्यांची प्रॉब्लेमच सॉल्व्ह होत नाहीयेत. मग होतं काय, अशा लोकांचे, बऱ्याच लोकांचे फोन आलेत. ज्यांचं मास्टर पण झालेलं आहे, काही काही तर असे 2-3 फोन आले ज्यांचे ग्रँड मास्टर पण झालेलं आहे. हा जो फ्लो सुरू आहे ना, पहिली, दुसरी, तिसरी लेवल फ्री किंवा मग डायरेक्ट ग्रँड मास्टरची थोडीफार फी. तर त्याच्यामध्ये काय झालंय, की त्यांना काहीच बदल त्यांच्या आयुष्यात नाहीये. मग मी ह्या गोष्टीवर खूप वेगवेगळ्या बाजूंनी विचार केला आणि मला असं वाटलं, ठीक आहे ना, खूप जास्त गर्दी नाही आली तर चालेल, 2-4 लोक आले, पण त्यांचं आयुष्य जर खऱ्या अर्थाने, सर्वार्थाने बदलण्यासाठी जर मी एक माध्यम मात्र ठरले, तर मला त्यातच समाधान आहे. अशा विचाराने आज खूप कमी लोक आहेत इथे. तर मी जे काही तुम्हाला देणार आहे ते खूप ऑथेंटिक असणार आहे, प्युअर असणार आहे. सांगितलं तसं त्याची तुम्हाला प्रॅक्टिस करायची आहे, तुमच्याकडून ती करून घेतली जाणार आहे. खूप साधं आहे, सोपं आहे, श्वासाबरोबर तुमचं आयुष्य बदलणार आहे. रेकीची ऊर्जा तुमच्या आत आहे, कारण ती युनिव्हर्सल ऊर्जा आहे. असं नाहीये की तुम्ही क्लास केल्यानंतर ती तुमच्यात येईल. ती आहे, ती ब्रह्मांडात आहे, ती चराचरात आहे, ती कणाकणात आहे. क्लासचा अर्थ काय आहे, कोर्सचा अर्थ काय आहे, की आतापर्यंत आहे ना, आपल्या आजूबाजूला आपण वावरताना बरंच बघतो. आजकाल अफर्मेशनचा पण फार सुळसुळाट झालेला आहे. सगळ्यांना माहिती 369 टेक्निक, 555 टेक्निक, असं बरंच काही काही आहे. किंवा पॉझिटिव्ह वाक्य बोलायची असतात. आजकाल ते खूप सुरू आहे. तर किंवा वेगवेगळे ते असतं भागवत सप्ताह वगैरे नाही का, किंवा अशा वेगवेगळ्या गोष्टी असतात, लेक्चर्स असतात आपल्या आजूबाजूला. आपण तिथे जातो, आपण 4 गोष्टी चांगल्या ऐकतो. पण होतं काय, ते तिथे ऐकतो, ते तिथेच सोडतो, एकमेकींशी गॉसिप करतो. खूप दिवसांनी एखादी मैत्रीण भेटलेली असते, किसकी साडी किससे साडी से अच्छी है, क्या ट्रेंड चल रहा है, ह्या सगळ्या गोष्टी होतात. भंडारा होतो, जेवण होतं, आजकाल कॅफे आहेत आजूबाजूला खूप, तिथे जाणं होतं. आणि ज्या 2-4 गोष्टी चांगल्या ऐकलेल्या आहेत, पहिल्यांदाच ऐकल्यात का त्या भागवत सप्ताहामध्ये किंवा त्या व्याख्यानात? नाही. लहानपणापासून ऐकलेल्या आहेत. पण कधीतरी अंगीकारता आल्यात का त्या? आत्मसात करता आल्यात का? आपल्या डे टू डे रुटीनमध्ये ऍक्च्युअल त्या तत्वांशी एकनिष्ठ होऊन आपल्याला वागता आलेलं आहे का? तर आन्सर इज 99% नो. तर मग हा फरक इथे असणार आहे रेकीच्या, हे जे काही आपण सेशन घेणार आहोत. तर काही गोष्टी ना अशा भिन्णार आहेत, आत्मसात करता येणार आहेत, त्या अंगीकारता येणार आहेत, त्याची डे टू डे लाईफमध्ये आपल्याला प्रॅक्टिस करता येणार आहे. ओके. सो हे असं असणार आहे आपलं.
आता हे सगळं करत असताना रेकीचे काही नियम आहेत, काही तत्व आहेत, ते आपल्याला समजून घ्यावे लागणार आहेत. ओके. सो रेकी हिलिंग ही एक ट्रीटमेंट आहे, ऊर्जा आहे. पण ही कुठलीही अल्टरनेटिव्ह थेरपी नाहीये. म्हणजे जर तुम्हाला कुठलाही आजार असेल बायोलॉजिकल बॉडीवर, किंवा तुम्हाला स्ट्रेस, अँगर, एन्झायटी, डिप्रेशन, निद्रानाश किंवा शॉर्ट टेम्पर असणं, असं काहीही वेगळं वेगळं असेल मानसिक आणि भावनिक लेव्हलवर, आणि त्याच्यासाठी जर तुमचे काही मेडिसिन सुरू असतील, तर लगेचच्या लगेच पहिल्याच काही दिवसात त्या बंद करा. म्हणून ती अल्टरनेटिव्ह थेरपी नाहीये. तर रेकी ही सपोर्टिव्ह थेरपी आहे. पण यस, मला सांगायला खूप छान वाटेल इथे, की आपल्याकडे असे खूप एक्झाम्पल आहेत, की मोठमोठे आजार मुळासकट निघून गेलेले आहेत. असं खूपदा झालेलं आहे खूप लोकांच्या बाबतीत, की त्रास होतो, डॉक्टरकडे जायला लागतं. डॉक्टरकडे गेल्यानंतर असं होतं, की सोनोग्राफी केलीये, वेगवेगळ्या ब्लड टेस्ट केल्या, युरिन टेस्ट केल्या, एक्स-रे काढले, एम-आर-आय केले, बरंच काही झालं, पण निदान लागलेलं नाहीये. रूट कॉज काय तो कळलेला नाहीये. बऱ्याच गोष्टी झाल्या. आणि मग त्याच्यामुळे होतं काय, त्रास तर होतोय शरीराला, मनाला त्रास तर होतोय, पण रूट कॉज कळलेला नाहीये. मग अशा ज्या केसेस आहेत त्या आपल्या रेकीच्या सेशनमध्ये सॉल्व्ह झालेल्या आहेत. रेकीच्या सेशनमध्ये म्हणजे काय, मी एक मेंटॉर आहे, एक मार्गदर्शक आहे, एक माध्यम आहे. मी फक्त तुम्हाला सांगणार आहे हिलिंग कसं घ्यायचं. हिलिंग घेण्याचं काम तुमचं आहे. मग त्यांनी डेली बेसिसवर हिलिंग घेतल्याच्या नंतर खूप मोठे मोठे त्यांचे मेडिकल इश्यूज सॉल्व्ह झाले, आणि त्याचा जो रूट कॉज मेडिकल सायन्समध्ये कळला नव्हता, की हे का सुरू झालं, ते रेकीमध्ये त्यांना कळलं, की हा त्रास का सुरू झाला. माझं स्वतःचं 3.5-4 वर्षापूर्वी संपूर्ण हे डिस्टर्ब होतं सायकल, म्हणजे व्हिटॅमिन्स, कॅल्शियम, सेल्स, विशेषतः थायरॉइड, त्यानंतर कोलेस्ट्रॉल, सगळं डिस्टर्ब होतं. कोलेस्ट्रॉल अति वाढलेलं होतं आणि बाकीच्या गोष्टी खूप कमी झालेल्या होत्या, किंवा थायरॉइड अति वाढलेला होता. थोडंसं म्हटलं रिस्क घेऊन पाहू, एक चान्स घेऊन पाहू. मेडिसिन नाही घेतले आणि फक्त रेकी हिलिंग घेतलं काही दिवस डेली बेसिसवर, अजिबात कंटाळा न करता ठरलेल्या वेळी. आणि काही महिन्यानंतर रिपोर्ट बघितले, अजूनही कुठलेच औषधी घेतलेले नव्हते, सगळं बॅलन्स आलं. आता ह्या गोष्टी ज्या वेळेला डिस्टर्ब असतात ना, तेव्हाच आपल्याला मूड स्विंग्स, केस गळणं, वेट लॉस किंवा वेट गेन किंवा पीसीओडी अशा प्रकारच्या, किंवा स्किनशी रिलेटेड एनी डिसीज, हार्टशी रिलेटेड एनी डिसीज असं होत असतं. आणि हे सगळं ज्या वेळेला व्यवस्थित नसतं, त्यावेळेला कधीच तुमच्या आयुष्यात चांगल्या अपॉर्च्युनिटीज नाही येऊ शकत. संधी किंवा चांगल्या व्यक्ती तुमच्या आयुष्यात कधीच नाही येऊ शकत, कारण तुमची एनर्जी डिस्टर्ब आहे. आपलं हे जे शरीर आहे बायोलॉजिकल, फिजिकल, याच्या बाहेर एक इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड असतं, एक ऑरिक बॉडी असते, आणि ती पूर्णपणे डिस्टर्ब झालेली असते. ती जर डिस्टर्ब झालेली असेल, तर कधीच तुमच्या आयुष्यात तुम्ही अपेक्षाच करू नका की चांगली माणसं तुमच्या आयुष्यात येतील, किंवा जी आहेत ती तुमच्याशी चांगलं वागतील, किंवा तुमच्याकडे बिझनेस असेल तर क्लायंट येईल, किंवा तुम्ही जर नोकरीमध्ये असाल तर तुमचं प्रमोशन होईल, अशा ज्या गोष्टी आहेत त्या. ओके. तर हे होऊच नाही शकत. आता एनर्जी लेव्हलवर काम करणं मस्ट. तुम्ही जर ते केलं तर सगळ्या गोष्टी सॉल्व्ह होणार आहेत, रिलेशनशिप मधल्या, करिअर मधल्या, आणि हेल्थ प्रत्येक प्रकारची त्यामधल्या. काही लोक असे पण आहेत, मला खूप वाटतं की मी भगवंताशी एकरूप व्हावं, माझं कॉन्सन्ट्रेशन व्हावं, मला मेडिटेशन करता यावं, मला चांगल्या गोष्टींचा साक्षात्कार व्हावा, अनुभूती यावी, मॅजिकल मिरॅकल एक्सपिरियन्सेस मला मिळावेत, असं बरंच काही काही, किंवा मला ना शांतता हवी आहे, मला समाधान हवंय. म्हणजे छान चाललंय लाईफ, सगळे गाडी, बंगला, बँक बॅलन्स, ज्वेलरी, कपडा लत्ता, सगळे दागदागिने, नातलगे, सगळं सगळे, पण समथिंग मिसिंग. आता हे समथिंग मिसिंग ही जी भावना आहे, हा जो थॉट आहे, किंवा हे जे फिलिंग आहे,
ते समथिंग मिसिंग जे असतं ना, ती जी रिकामी जागा, ती जी पोकळी असते ना, ती रेकीमध्ये आल्यानंतर भरली जाते. आणि मी ठामपणे तुम्हाला म्हणू शकते, खूप लोक येतात आपल्याकडे या प्लॅटफॉर्मवर, येऊन गेले त्याच्या आधी, आणि बऱ्यापैकी सगळे ना अबव 40 आहेत, अबव 35-45 असे आहेत. आणि सगळ्या मैत्रिणींचं, सगळ्या माझ्या आया बहिणींचं एकच म्हणणं असतं, काय सांगू तुम्हाला, इतकं करते मी अध्यात्माचं, अगदी लहानपणापासून मला सवय आहे, मला आवड आहे, हे पारायण म्हणू नका, ते पारायण म्हणू नका, हे व्रतवैकल्य म्हणू नका, मी सगळं केलं, पण रिझल्टच नाही. आपली ऑरिक बॉडी डिस्टर्ब असताना तुम्ही कितीही देवाधर्माचं करा, ते तिथपर्यंत कधीच नाही पोहोचणार आहे. आणि मला अध्यात्माची आवड आहे, मी अध्यात्मात आहे, मी अध्यात्म करते, इथेच सगळं संपून जातं. कारण अध्यात्माचा अर्थच उमगलेला नाहीये, तो कळलेला नाहीये, तो भिनला नाहीये, तिथे क्लॅरिटी नाहीये. अध्यात्म म्हणजे ना पूजा पाठ कर्मकांड करणं नव्हे. मी असं कधीच नाही म्हणणार तुम्हाला की तुम्ही करू नका, तुमचं डेली रुटीन सोडा. येस, ऑफकोर्स, मंत्र किंवा पारायण किंवा व्रतवैकल्य हे हिलिंगच आहे. जसं रेकी हिलिंग आहे, प्राणिक हिलिंग आहे, लामा फेरा आहे, अँजेलिक हिलिंग आहे, क्रिस्टल हिलिंग आहे, तसं मंत्र, पोथी पारायण, समोर बसून देवाची पूजा करणं हे सुद्धा हिलिंग आहे. पण जोपर्यंत कुठल्याही गोष्टीचा व्हाय क्लिअर नसेल किंवा त्या गोष्टीचा सतसत विचार, विवेकबुद्धीने विचार करत नसू, ती परंपरा आहे आपल्याकडे, ती का आहे, ती कुठून आली, उपवास करण्याची, पारायण करण्याची, देवपूजा करण्याची, हे तुम्हाला जोपर्यंत क्लिअर नाहीये ना, तोपर्यंत तुम्हाला त्याचे रिझल्ट कधीच नाही येणार. तर रेकीमध्ये आल्यानंतर आहे ना, तुम्हाला अध्यात्म म्हणजे काय हे कळतं. पहिली गोष्ट तर तुम्ही ऍक्च्युअल कनेक्ट होतात त्या अध्यात्माला, जी तुमची इच्छा आहे, जे समथिंग मिसिंग आहे, की मी केलं खूप पण रिझल्ट नाही आले. एकदा रेकी करून बघा, आणि रेकीच्या नंतर मग तुमचं जे सुरू आहे नेहमीचं पारायण किंवा व्रतवैकल्य, मग ते करा, तो नवस करा, आणि मग बघा ती कशी इच्छा पूर्ण होत नाही. ओके. आता काय होतं रेकीमध्ये आल्यानंतर, आपण एनर्जी लेवलला काम करतो. म्हणजे काय, तुम्ही रोज अंघोळ करतात, सकाळी उठलात की शरीराची स्वच्छता करतात, ब्रश करतात, अंघोळ केली की स्वच्छ धुतलेलेच कपडे घालतात, किंवा डेली बेसिसवर आपण झाडू पोछा करतो, दिवसातून 2-3 वेळ जाळी काढतो. काहीतरी जुनं झालेलं असेल ते काढून टाकून देतो, त्याची जागा नवीन वस्तूने भरतो. आपण रिकामी तर नाही ठेवत ना. जुना सोफा काढला की नवीन घेतो, जुना टीव्ही काढला की नवीन घेतो, है ना. तर साधारण हे जे काही आपण करतो ना, साफसफाई करतो रोज, तर मी असे खूप बघितले आहेत घरं किंवा फ्लॅट किंवा बंगले किंवा मकान, आणि तुम्ही पण बघितलेत, सगळं असं नीट अँड क्लीन आहे, पण आयुष्यात होलसेलमध्ये दुःख आहे. ऍग्री आहेत का अशी माणसं आपल्या आजूबाजूला, किंवा आपण आहोत का त्यातले एक? तर हे भौतिक जे आहे ना, मटेरियल, तिथे तुम्ही कितीही साफसफाई करा, कितीही इंटेरियर डिझाईन करा, कितीही डेकोरेट करा, कितीही चांगलं करा, पण जोपर्यंत इथली साफसफाई होत नाही, ऑरिक बॉडी मधली, जे इथे एनर्जी फील्ड आहे, या एनर्जी फील्ड मधली जोपर्यंत तुम्ही साफसफाई करत नाही, तोपर्यंत तुमच्या जवळ असलेल्या भौतिक सुखाच्या वस्तूंमध्ये तुम्हाला कधीच समाधान, सुख, आनंद, आरोग्य लाभणार नाही. हे फॅक्ट आहे. आता हे फॅक्ट जर ऍक्सेप्ट केलं तर आयुष्य सुंदर, नाही केलं तर इट्स ओके, हरकत नाही, आहात तिथेच राहा. पण जर ऍक्सेप्ट केलं हे फॅक्ट की एनर्जी लेवलवर साफसफाई करावी लागते, तर आयुष्य सुखाचं होणार आहे. आता याच्यासाठी तुम्हाला एक एक्झाम्पल देते साधंसं. समजा आपण एखादी 4 व्हीलर विकत घेतली. आता 4 व्हीलरच्या जागेवर तुम्ही एनी व्हेकल, एनी इलेक्ट्रॉनिक इक्विपमेंट किंवा गॅजेट कन्सिडर करू शकता. ज्या वेळेला आपण एखादी वस्तू, मशीन विकत घेतो, शोरूम मधून आणतो, त्यावेळेला ती कशी असते, तिचा परफॉर्मन्स कसा असतो, तर साधारणपणे कसा असतो, खूप सॉफ्ट असते ती,
असा क्विक ती मशीन परफॉर्म करते किंवा ती गाडी जी आहे तिचा स्पीड चांगला असतो. समजा फोर व्हीलरचंच उदाहरण घेतलं तर ती फोर व्हीलर वापरतोय आपण, आज आपण शोरूम मधून विकत घेतलीये, महिना झाला वापरतोय, आता 2 महिने झाले, 4 महिने झाले, 6 महिने, आता वर्ष झालं. डे बाय डे आपण डेली बेसिसवर ती वापरतोय. सुरुवातीला या ठिकाणाहून त्या ठिकाणी जायला 10 मिनिट लागत होते. डेली बेसिसवर ती गाडी वापरली जाते. तर डे बाय डे काय होतंय, जिथे पोहोचायला 10 मिनिट लागत होते तिथे पोहोचायला आता 12, 15, 20, 25 मिनिट लागतायत. का लागतायत? कारण वर्षभरात कधीही त्या गाडीची सर्व्हिसिंग केलेली नाहीये, तिला ऑइलिंग केलेलं नाहीये, तिला मेंटेनन्स केलेलं नाहीये, साधं फडकं फिरवलेलं नाहीये, काहीच केलेलं नाही. मग होतं काय, तिथे त्याचं फ्रिक्शन वाढतंय, इंजिन खराब होतंय आणि लागणारा वेळ वाढतोय. पहिली गोष्ट, फक्त वेळच वाढतोय का, की जे तुम्हाला स्टेअरिंग स्मूथ, सॉफ्ट, डेलिकेट होतं तर तिथे तुम्हाला थोडंसं प्रेशर जास्त द्यावं लागतंय का? ऑफकोर्स येस. म्हणजे तुमची एनर्जी पण जास्त लागते. फक्त वेळ आणि तुमची एनर्जी ह्या दोनच गोष्टी जास्त होत आहेत, की जे इंधन आहे पेट्रोल डिझेल ते पण जास्ती लागणार आहे? 1 लिटर पेट्रोलमध्ये गाडी जेवढी जात होती तेवढीच वर्षभरानंतर जाईल का विदाऊट सर्व्हिसिंग? अर्थात नाही. सो पेट्रोल लागणं म्हणजे काय, तुमची मनी एनर्जी, बरोबर? तर होतं काय, की आपल्या आजूबाजूला जेवढ्या पण नॉन लिव्हिंग थिंग्स आहेत, वस्तू आहेत, ती प्रत्येक वस्तू मानवाने तयार केलेली आहे. आता ही प्रत्येक वस्तू मानवाने तयार केली, पण त्या ह्या प्रत्येकाची सर्व्हिसिंग करावी लागते. घरातलं साधं मिक्सर घ्या, फ्रीज घ्या, वॉशिंग मशीन घ्या, मुलांची सायकल घ्या, प्रत्येकाची सर्व्हिसिंग करावी लागते. पण मानवी मेंदूची कधीतरी सर्व्हिसिंग केली का, ज्या मेंदूने ही वस्तू तयार केली आहे? नाही केली. बरं केली तर नाही, करावी लागेल का हा थॉट आला का कधी? या मानवी मेंदूची कधीतरी सर्व्हिसिंग केली पाहिजे, करायची असते, करण्याच्या पद्धती असतात, करावी लागते, असे थॉट्स आले का कधी? नाही आले कधीच. आणि काय केलं, माझं नशीबच असं, माझा नवराच असा, बायकोच असं, सासूचं असं, मुलं अशी, कलिग असा, बॉस असा, माल पुरवणारा असा, क्लायंट असे, सगळ्यांना लेबलिंग, सगळ्यांना ब्लेमिंग केलं आपण. पण इथे स्वतःच्या आत कधीच डोकावून नाही पाहिलं. जी जळमट चढलीत ना, ती जळमट फक्त क्लीन केली ना, की सगळं जग असं सुंदर होऊन जाणार आहे. तर हे आपण रेकीमध्ये शिकतो. शिकतो मीन्स आहे ना, 1 तास मी काहीतरी बडबड करते आणि ते होऊन जातं. असं वेगळं काही करण्याची गरज नाहीये. पुस्तकं उघडून काहीतरी अभ्यास करण्याची गरज नाही. किंवा जे उदाहरण दिलं होतं काही मिनिटांपूर्वी, की बाहेर सत्संगमध्ये आपण जातो, वेगवेगळे कीर्तन असतात, सप्ताह असतात, तर ते ऐकतो आपण, पण ते भिनत नाही, त्याच्यावर प्रॅक्टिस केली जात नाही, ते अंगीकारलं जात नाही. तर रेकीमध्ये ते होणार आहे. ओके. सो सर्व्हिसिंग करावी लागते, मेंटेनन्स करावा लागतो डेली बेसिसवर. ऑरिक फील्ड, तिथली जळमट 1-2 दिवस तुम्ही बघा, तुम्ही घर नका झाडू, पण 2 दिवस तुम्ही छान रेकी हिलिंग घ्या. बघा तुम्ही, की तुम्ही रोज घर झाडत होता तरी तुम्ही समाधानी नव्हता, पण आता तुम्ही 2 दिवस घर झाडलं पुसलं नाही, पण रेकी हिलिंग घेतले तरी छान आहे. म्हणजे अगदीच तसं काही करायचं नाही आपल्याला, आपण डेली रुटीन तर करणारच आहोत, पण मी तुम्हाला म्हणजे एक एक्सपिरियन्स सांगते माझा. ओके. तर ते इतकं जास्त जरुरी आहे आपल्या एनर्जी लेव्हलवर काम करणं. ठीक आहे. तर हे सगळं होणार आहे. आता ही एनर्जी काय असते, आपली ऑरिक बॉडी काय असते, तर हे समजण्यासाठी, म्हणजे समजून घेण्यासाठी स्क्रीनवर तुम्हाला एक व्हिडिओ मी आत्ता दाखवते. अगदी शांतपणे व्यवस्थित हा व्हिडिओ बघा, मग आपण थोडंसं अजून पुढे जाऊया. ठीक आहे.
ओके, बघितला व्हिडिओ व्यवस्थित? तर असं असतं एनर्जी फील्ड. काय होतं, आपण कुठेतरी ना डेथ सेरेमनी, मृत्यू झालेला असेल, तिथे जातो, तिथून घरी येतो किंवा कुठेतरी लग्न असेल, साखरपुडा असेल किंवा कुठलाही कार्यक्रम असेल, फंक्शन, किटी पार्टी असेल, वाढदिवस असेल, डोहाळे जेवण असेल, काही असेल, कुठल्या मीटिंग्ज असतील ऑफिशियल, तर आपण कुठेही बाहेर जातो आणि बाहेरून घरी आल्याच्या नंतर कधी कधी आपल्याला असं होतं, फिलिंग समथिंग हेवी, मला ठीक नाही वाटत आहे, उगच डोकं जड झालंय, पायात गोळे आलेत, उगच धडधड होते किंवा खूप असं यॉर्निंग होतंय, सुस्तपणा आलाय किंवा चिडचिड होते. असं होतं बऱ्याचदा. कधी नोटीस केलंय का आपण? मग आपण म्हणतो नजर लागली असेल, कुणीतरी मला टोकलं का, मी छान दिसत असेल, मला नजर लागली असेल. मग ते पूर्वीचे लोक नजर काढतात मिठाने पाण्याने, है ना, असं सगळं. तर काय होतं की असं आपण एकमेकांना ज्या वेळेला भेटतो, जरी आपण अगदीच असं नाही भेटलं, पण तरी काय होतंय, एनर्जी कंटिन्यू एक्सचेंज होत असते थॉट्स मधून. एखादा समोरचा आपल्याशी खूप निगेटिव्ह बोलला, त्याचा परिणाम लगेच होतो. खूप पॉझिटिव्ह बोलला, त्याचा परिणाम लगेच होतो. आता इथे आपण असं नाही म्हणू शकत, ती व्यक्ती इमोशनल आहे खूप म्हणून होतो किंवा ती व्यक्ती इमोशनल नाहीये मग तिच्यावर नाही होत, असं नाही होत. हे एनर्जी फील्ड आहे. हे थॉट लेव्हलवर ज्या वेळेला एक्सचेंज होतं, तर त्याचा परिणाम होतोच होतो. काही लोकांना तो इन्स्टंट जाणवतो, काही लोकांना तो थोड्या थोड्या वेळाने जाणवतो, काही लोकांना काही वर्षाने जाणवतो. ओके, तर हे अशा पद्धतीने एनर्जी काम करते. मग आपल्याला प्रत्येक वेळेला ही एनर्जी क्लीन करता आली पाहिजे. आता बघा, एनर्जी आहे, ठीक आहे. तर एनर्जीचा नियम आपण शाळेत शिकलोय विज्ञानाच्या पुस्तकात, की एनर्जी कधीच तयार करता येत नाही, ती कधीच संपत नाही. नायदर बी क्रिएटेड नॉर बी डिस्ट्रॉइड, है ना. तर एनर्जी काय असते, ती फक्त तिचं स्वरूप बदलते, है ना. म्हणजे कॉन्स्टंट एनर्जी असेल एका ठिकाणी ती वस्तू ठेवलेली, तर मग ती मुव्हिंग एनर्जी, फ्लोईंग एनर्जी, मेकॅनिकल एनर्जी, वेगळ्या वेगळ्या एनर्जीचे प्रकार, इलेक्ट्रिक एनर्जी, है ना. तर एनर्जी काय करते, तिचं फक्त स्वरूप बदलते. हं? आता एक गोष्ट बघा, काही मैत्रिणी आहेत, ग्रुप आहे, मस्त भेटतात, गॉसिप करतात, कुणाबद्दल बोलतात, त्या दिवशी जी अब्सेंट असेल तिच्याबद्दल, दुसऱ्या दिवशी जी आज प्रेझेंट होती ती उद्या अब्सेंट आहे तिच्याबद्दल. साधारण हेच चालतं प्रत्येक ग्रुपमध्ये, है ना. आता हे ज्या वेळेला सुरू असतं, त्यावेळेला काय होतं, एनर्जी एक्सचेंज होते, आपण त्याच त्याच निगेटिव्ह गोष्टी बोलतोय, उगीच वेळ जातोय, प्रोडक्टिव्ह वाई होत नाहीये. मग आपण कोणाला शोधतो, ॲस्ट्रॉलॉजर, टॅरो कार्ड, न्यूमरोलॉजिस्ट, वेगवेगळ्या ठिकाणी आपण जातो आणि शोधतो, का होतंय माझ्या आयुष्यात असं. तर याचं रिझन एकच आहे, की तुम्ही जे पण विचार करतात, जे पण बोलतात, शब्द ही ब्रह्मांड आहे. प्रत्येक शब्दाला आणि त्या शब्दातल्या अक्षराला आणि त्या अक्षरात निर्माण होणाऱ्या साऊंडला, आवाजाला व्हायब्रेशन्स आहेत. हे जे व्हायब्रेशन्स आहेत, ते जसे आहेत ती सेम एनर्जी तुम्ही अट्रॅक्ट करतात तुमच्या आयुष्यात. आणि आपण दोष देतो इतरांना. तर रेकीमध्ये काय होतं, की तुमचे व्हायब्रेशन बदलतात, तुमची ऑरिक बॉडी बदलते, एनर्जी फील्ड्स बदलतात. बदलतात मीन्स काय, जरा हायर लेवलला ते व्हायब्रेट करतात. हायर म्हणजे काय, निगेटिव्ह पासून ते पॉझिटिव्ह जातात. ओके, तर काय होतं, कधीच म्हणजे रेकी केलं की काय होतं, की एकतर जी लोक तुमच्या सर्वोत्तम भल्याची नाहीत, जी तुम्हाला त्रास देत आहेत कुठल्याही लेवलवर, ती आपोआप गळून पडतात. आपोआप आपोआप त्यांचा कॉन्टॅक्ट तुटतो, काहीच रिझन नसतं, ते स्वतःहून दूर होतात. मग काय होतं, एकतर तुम्ही तुमचे व्हायब्रेशन वाढवलेत रेकी करून,
किंवा तुम्ही आहात तिथेच आहात, त्या व्यक्तीने तिचे व्हायब्रेशन वाढवलेत. ओके. कारण निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह गोष्टी कधीच एकत्र येऊ शकत नाहीत. दोन जे विरुद्ध ध्रुव आहेत ते कधीच एकत्र येऊ शकत नाही. दोन शक्यता आहेत. तुम्हाला त्रास देणारी व्यक्ती जर वेगळी झाली, तर एकतर ती स्वतः तिने इम्प्रुव्हमेंट केली, तिची व्हायब्रेशन तिने वाढवलेत, किंवा तुम्ही तुमचे वाढवलेत. कुणीतरी एक पॉझिटिव्ह झाली खूप आणि एक तशीच निगेटिव्ह राहिलीये, मग ती व्यक्ती सोडून चालली जाते. आता समजा तुम्ही रेकीत आला आहात, तुमचे व्हायब्रेशन वाढले, ती निगेटिव्ह व्यक्ती सोडून गेली. आता फक्त व्यक्ती नाहीये, इन्सिडंट्स, इच अँड एव्हरी. समजा एखादी गोष्ट तुमच्या सर्वोत्तम भल्याची नाहीये, तर ती सुद्धा तुमच्यापासून दूर जाते. म्हणजे तुमच्या आयुष्यात एक गुलदस्ता आहे, भलं मोठं फुलांचं बहरलेलं झाड येणार आणि तुम्ही एका फुलाची वाट बघतात. उद्या ते फुल मला मिळू दे. नाही मिळत ते. कारण फुलांनी गच्च भरलेलं झाड तुम्हाला भेटणार आहे. सो पुढचे 8-10 दिवस तर वेळ लागेल, महिनाभर तर वेळ लागेल, है ना? सो असा थोडासा वेळ लागतो. जर तुमचा कुठलाही आजार असेल, तुमच्यावर ब्लॅक मॅजिक झालेलं असेल, तुम्ही मेंटल, इमोशनल, बायोलॉजिकल ठिकाणी कुठेही डिस्टर्ब असाल, तुमचं करिअर, तुमचं रिलेशनशिप सगळं डिस्टर्ब झालेलं असेल, आता हे सगळं आपण कमवलंय. आपल्या डे 1 पासून 0 आपलं आयुष्य होतं. आपण बॉर्न झालो, जन्माला आलो. आपलं आजचं वय काय? तर ह्या जर्नीमध्ये ना आपण हे कमवलंय. हे सगळं दुःख. आणि फक्त एवढ्याच जर्नीमध्ये नाही कमवलंय, तर मागच्या कितीतरी जन्मांचं ते प्रारब्ध, ते कर्म घेऊन आपण इथे आलेले आहोत. मनुष्य जन्म हा फक्त आणि फक्त सफरिंग साठी आहे. भोग भोगण्यासाठी, प्रायश्चित्त करण्यासाठी सुद्धा आहे मनुष्य जन्म, इतर कुठलाच नाहीये. तर ते भोग भोगून प्रायश्चित्त करणं, ही जी जर्नी आहे, ही आहे ऍक्च्युअल अध्यात्म, स्पिरिच्युअलिटी. तिथं तुम्हाला कोण जोडतंय? तो जोडणारा दुवा कोण आहे? तर रेकी आहे, एनर्जी हिलिंग आहे. आता जी रेकीची दीक्षा आहे, म्हणजे तुम्हाला जे म्हटलं ना, की इथे काय असतात? व्हायब्रेशन असतात. म्हणजे काही मिनिटापूर्वी जे सांगितलं, की एनर्जी, रेकीची ऊर्जा आहे आत. असं नाही कोर्स केल्यानंतर येईल. ती ब्रह्मांडाची शक्ती, ती कणाकणात आहे, चराचरात आहे. आपण त्याचा एक भाग आहोत. सो ती आपल्यात आहे. आता कोर्सच्या नंतर काय होतं, किंवा कोर्स का करायचा आहे? तर समजा तुमच्या घरात रेडिओ आहे. तुम्ही बटन ऑन केलं आणि तुम्हाला पाहिजे तुमच्या आवडीचं ते गाणं वाजलं. असं होतं का? नाही होत कधीच. तर तुम्हाला पर्टिक्युलर फ्रिक्वेन्सीला ते चॅनलाइज करावं लागतं, ते ट्यून करावं लागतं. तर हे जे चॅनलाइज करणं आहे, हे जे ट्यून करणं आहे, त्या फ्रिक्वेन्सीला जी ब्रह्मांडाची ऊर्जा आहे, चराचरात आहे, तिच्यापासूनच सगळं तयार झालंय. म्हणजे लिव्हिंग, काय म्हणतो आपण त्याला, जीवसृष्टी जी तयार झालीये, आणि जीवसृष्टी आणि त्यातल्या त्यात ह्युमन बीन आल्यानंतर ज्या आजूबाजूच्या मटेरियल लाईफशी संबंधित ज्या सगळ्या वस्तू आहेत ऐहिक सुखाच्या, ह्या सगळ्या कुठून आलेल्या आहेत? सगळ्यात पहिले ब्रह्मांडाची ऊर्जा आहे. मग त्या ब्रह्मांडाच्या ऊर्जेला ह्या रेकीच्या कोर्समध्ये अट्युनमेंट प्रोसेसद्वारा, म्हणजे दीक्षेद्वारा तुम्हाला अट्यून केलं जातं. त्याला आपल्या इथे ऑरिक बॉडीमध्ये, बायोलॉजिकल शरीराच्या बाहेर जी ऑरिक बॉडी आहे, तिथे लेयर्स आहेत वेगवेगळे. एक लेयर आहे तुमच्या रिलेशनशिपचा, एक आहे तुमच्या हेल्थचा, एक आहे करिअरचा, एक आहे अध्यात्माचा, एक आहे पर्सनल एनर्जी, एक आहे मनी एनर्जी, पैसे, एक आहे तुमची सोशल एनर्जी. असे वेगवेगळे वेगवेगळे इथे लेयर्स आहेत. ऍक्च्युअली तुम्हाला ते दिसायला लागतील. मग हे जे लेयर्स आहे, ती सेम फ्रिक्वेन्सी, म्हणजे तुमचा समजा इथे मनीचा लेअर आहे, मग ही मनीची फ्रिक्वेन्सी आणि ब्रह्मांडातली ती मनीची फ्रिक्वेन्सी, अशा दोघी ज्या वेळेला एक होतात, त्यावेळेला असं होतं की तुमच्याकडे नवनवीन संधी येत आहेत, ज्यातनं तुम्हाला पैसे मिळतील. असं कधीच नाही होणार की तुमच्या बँकेत पैसे येतील. पण यस, ऑफकोर्स हे होईल की ते पैसे मिळण्याचं माध्यम म्हणजे तो बिझनेस किंवा ती नोकरी, मग त्याच्याशी संबंधित सगळी लोक किंवा तसे तसे इन्सिडेंट्स तुमच्या आयुष्यात घडतील. ओके.
तर हे होतं. मग हे जे अट्यून करणं आहे, त्या फ्रिक्वेन्सीला चॅनलाइज करणं आहे, ते रेकीच्या ह्या कोर्समध्ये होत असतं. आता रेकी म्हणजे कुठून तरी बाहेरच्या देशातून आली आहे, हे वेगळंच काहीतरी सायन्स आहे, असं अजिबात नाही. आता तुमचं जर डोकं दुखत असेल तर काय होतं? आपोआप आपला हात असा जातो. अरे देवा, काय झालं, आज डोकं दुखतंय. पोट दुखत असेल तर काय झालं, आज पोट दुखतंय. आणि आपोआप हा हात असा प्रेस होतो का? होतो. आणि तो जो फ्रॅक्शन ऑफ सेकंद असतो, पोट दुखतंय, हा हात इथे जातो, आज काय पोट दुखतंय, हे जे फ्रॅक्शन ऑफ सेकंद आहे ना, तिथे बरं वाटतं. तुम्ही नोटीस करा, नसेल केलं तर. अगदी काही क्षण ते बरं वाटल्याची जी भावना आहे ना, ती आहे इथे असलेली रेकी एनर्जी त्याला ट्रीटमेंट देते, उपचार देते. सो रेकी काय करते, तर ती ब्रह्मांडाची ऊर्जा आपल्या आत येते त्या अट्युनमेंटच्या नंतर. ती आपल्या आत आल्यानंतर, आपल्या ऑरिक बॉडीमध्ये आल्यानंतर आपल्या चक्रांमध्ये येते. खूप जास्त महत्वाचं आहे आयुष्यात चक्र समजून घेणं. आणि आयुष्यात जर चक्र समजून घ्यायचे असतील तर थोडं तरी आपल्याला काय म्हणता येईल त्याला, स्वतःची इच्छाशक्ती असणं, पॉझिटिव्ह गोष्टीला कनेक्ट होण्याची, हे खूप गरजेचं आहे. माझं पर्सनल एक्सपिरियन्स तुम्हाला सांगते. खूप लहानपणी असं काहीतरी 7वी, 8वी, 9वीची गोष्ट आहे. माझ्या आजूबाजूला असे शब्द मी ऐकत होती, चक्र वगैरे. पण मला कधीच वाटलं नाही की मी ते समजून घ्यावं. आणि त्याच्यानंतर आयुष्यामध्ये बरीच वर्ष खूप स्ट्रगल झाला, खूप सफरिंग झालं, खूप प्रचंड. तर काय होतं की ते जे आहे ना, तो कर्माचा फेरा, ते प्रारब्ध, ते पूर्ण करावंच लागतं. आणि ते ज्या वेळेला पूर्ण झालं त्यावेळेला असं झालं की परत चक्र समजून घेणं हे आयुष्यात आलं. आणि ज्या दिवशी चक्र काय आहे, त्याचं ठिकाण कुठे आहे, ते कसे काम करतात, ते का काम करतात, त्याचा फिजिकल, बायोलॉजिकल बॉडीशी किंवा आजारांशी किंवा अवयवांशी किंवा इंटरनल ऑर्गनशी काय संबंध आहे, त्याचा आपल्या इमोशन आणि मेंटल लेवलला, थॉट प्रोसेस, तिथं काय संबंध आहे, ते कसं काम करतं, हे सगळं व्हेरी क्लिअर झालं. आणि ते काय एकदाचं चक्राचं सेशन झालं, आयुष्य इतकं सुंदर पद्धतीने, सुखद पद्धतीने ग्रो व्हायला लागलं. तर चक्र समजून घेणं आणि त्यावर काम करणं खूप गरजेचं आहे. नो डाऊट आपल्या आजूबाजूला चक्राचे सेशन खूप लोक घेतात. पण ऑलरेडी 4 ठिकाणी चक्राचं सेशन करून आल्यानंतर जेव्हा लोक इथे येतात ना, तेव्हा मला असं खूप विचार करायला भाग पाडते ती गोष्ट. तर असं सगळं छान आणि खूप सोप्या, हलक्या फुलक्या पद्धतीने तुम्हाला ते सांगितलं जाणार आहे. तर ऑरिक बॉडी काय असते, चक्र काय असतात, मग ती एनर्जी चक्रांमध्ये आल्याच्या नंतर इथून फ्लो होते सेंटर ऑफ दी पाम, आपला तळहात. आता हा जो तळहात आहे, हा एक माध्यम मात्र आहे. हा माझा तळहात, हा माध्यम मात्र आहे. मी कुणीच नाही तुम्हाला दीक्षा किंवा हिलिंग देणारी किंवा अट्युनमेंट देणारी. तुम्ही कुणीच नाही ते स्वीकारणारे. तुम्ही जर आज इथे आहात तर ही तुमची मर्जी नाहीये, ही माझी मर्जी नाहीये की तुम्ही इथे यावं, किंवा तुमची मर्जी नाहीये तुम्ही या प्लॅटफॉर्मवर यावं. तर हे ब्रह्मांडाने तुमची निवड केली की तुमचं कार्मिक सायकल आता बस पूर्ण झालंय आणि आता तुम्हाला आयुष्यात सुख द्यायचंय. त्यावेळेलाच तुम्ही इथे असता. तुम्ही स्वतःहून असं कधीच नाही होत की हे घ्या पैसे आणि रेकी द्या, असं कधीच नाही होत. त्याच्यामुळे तुम्ही रेकी ऊर्जा स्वीकारणारे कुणीच नाही आहात, मी देणारे कुणीच नाहीये, हे एक माध्यम मात्र आहे. तर हे ज्या वेळेला आपली रेकीची दीक्षा होते, आता ज्या वेळेला रेकी कुणाला तरी शिकवायचंय किंवा दीक्षा द्यायची आहे, तर त्यावेळेला ती 5वी लेव्हल असते, ज्याला म्हणतात रेकी ग्रँड मास्टर. ती करावी लागते, त्यातनं जावं लागतं. आता काय होतं, रेकीच्या लेव्हल्स किंवा ग्रँड मास्टर काय आहे. रेकीची जी पहिली लेव्हल आहे, जी आपण उद्यापासून सुरू करणार आहोत, तर काय होतं तिथे, रेकीची पहिल्या लेव्हलची जी दीक्षा आहे, ती दीक्षा 10% काम करते
तुमचं या जन्मीचं आणि मागच्या कुठल्याही जन्मीचं जे बॅड कर्माज आहेत, जे कळत झालेले आहे, जे न कळत झालेले आहे, ते काढून टाकण्यामध्ये, ते रिलीज करण्यामध्ये ती 10% काम करते. म्हणजे 10% ती काढून टाकते. आणि आयुष्यात आपण इतके डिस्टर्ब असतो की ज्या वेळेला ही 10% स्टक एनर्जी, निगेटिव्ह एनर्जी, कार्मिक, जिथे आपण त्या चक्रव्यूहात अडकलेले होतो, लोक त्याला शनी म्हणतात, दशा म्हणतात किंवा तो 8 नंबर असं म्हणतात. तर हे जे आहे ना, हे 10% रिलीज होऊन जातं. आणि ते 10% इतकं मोठं वाटतं रिलीज झालेलं, की असं होतं की तुमच्या आयुष्यात खूप चांगल्या गोष्टी घडायला लागतात, खूप चांगली लोक यायला लागतात, अपॉर्च्युनिटीज येतात. तुमचं जे काही पेन असेल, मेंटल, इमोशनल, फिजिकल, ते रिलीज झाल्याची भावना तुम्हाला होते. ओके. सो 10% हा बदल होतो आणि तो पण भरपूर असतो, कारण आपण इतके डिस्टर्ब असतो. मग हा जो बदल आहे किंवा ही जी पहिली लेवल आहे, याला म्हणतात सेल्फ हिलिंग. ओके. सेल्फ हिलिंग का घ्यायचंय? रेकी ही कला ॲज अ कोर्स का शिकायची आहे? कारण आपल्या आयुष्यात होलसेलमध्ये बरेच प्रॉब्लेम असतात. काही लोक ते मान्य करतात, काही लोक ते मान्य नाही करत. आता मला सांगा, जर तुम्ही माझ्याकडून किंवा कुणाहीकडून रेकीचं हिलिंग घेतलं, तर माझी किंवा कुणाही व्यक्तीची किती ती अशी शिद्दत राहील तुम्हाला रेकी हिलिंग देण्याची ॲज कम्पेअर टू युअर्स. तुमची आणि आमची जर तुलना केली, तुम्हाला हिलिंग द्यायचंय, तर तुम्ही जे स्वतःसाठी हिलिंग घेणार आहात आणि तुम्हाला कोणीतरी हिलिंग देणार आहे, यात काही फरक असेल की नसेल? ऑफकोर्स असेल, खूप जास्त असेल. ही एक गोष्ट झाली. आणि दुसरी गोष्ट खूप महत्वाची अशी आहे, की तुम्ही आज एका कारणासाठी, एका प्रॉब्लेम किंवा इश्यूसाठी हिलिंग घेतलं बाहेरून कुठून तरी. तुमची काय गॅरंटी की तुमच्या आयुष्यात उद्या उठून दुसरा कुठलाच प्रॉब्लेम येणार नाही? कुठल्याच लेव्हलला. समजा तुम्ही मेडिकल हेल्थसाठी घेतलं, पण उद्या उठून तुमच्या इमोशनल किंवा मेंटल लेव्हलवर प्रॉब्लेम नाही येणार, किंवा तुमच्या फायनान्शियल किंवा रिलेशन किंवा स्पिरिच्युअल किंवा सोशल किंवा कुठेही प्रॉब्लेम येणार नाही, याची काय गॅरंटी? तर कधीच नाही देऊ शकत आपण. कारण मनुष्य जन्मच तर त्याच्यासाठी आहे, भोग भोगण्यासाठी. तर मग डेली बेसिसवर आपलं हिलिंग होत राहावं आणि प्रत्येक दिवस आपला सुखाचा राहावा, यासाठी स्वतः रेकी एनर्जीला अट्यून होणं गरजेचं आहे. आता ना खूप जण असा प्रश्न विचारतात, की ही जी प्रॅक्टिस आहे रेकीची, ही किती दिवस करायची? तर उत्तर हे आहे, जितके दिवस तुम्हाला सुख हवं आहे, समाधान हवं आहे, तितके दिवस करायचे. तुम्हाला वाटलं आता बस झालं, 8 दिवस प्रॅक्टिस केली मी, आता सुखी, आज काही गरज नाही मला, नका करू, काहीच हरकत नाही. ओके. करून बघायचं, ट्रायल अँड एरर करायचे, वेगवेगळे प्रयोग करायचे. जोपर्यंत आपण करत नाही तोपर्यंत आपण शिकत नाही. सगळ्यात चांगली शिकवण कोण देऊन जातं आपल्याला? तर एक्सपिरियन्स, अनुभव. माणूस अनुभवांनीच शहाणा होतो. 8 दिवस करा, 2-4 दिवस नका करू, तुमचं तुम्हालाच जाणवेल. दीक्षेनंतर तुम्ही इतके एनर्जी सेन्सिटिव्ह होऊन जातात ना, की तुम्हाला असं लगेच क्लिक व्हायला लागतं, की हा प्रॉब्लेम का आला, कसा आला, कुठून आला, याला हील कसं करायचंय. ओके. तर रेकी लेवल 1 ही प्रॅक्टिशनर लेवल आहे, स्वतःसाठी आहे. तुमचं हे चक्र ऍक्टिव्हेट होईल, इथून ती ऊर्जा प्रवाहित होईल, तुम्हाला जिथे ती द्यायची तिथे द्या, म्हणजे स्वतःच्या लाईफ मधल्या कुठल्या कुठल्या पैलूंवर. ओके. मग आता हे जे काही सगळं होतंय, याच्यानंतर आहे ना, तुमची लेवल हळूहळू हळूहळू वाढत जाते. मग रेकी लेवल 2 मध्ये काय होतं, की ती दीक्षा किंवा त्याची ऊर्जा 50% तुमच्या लाईफचे ब्लॉकेजेस काढून टाकते. या जन्मातले, मागच्या कुठल्याही जन्मातले, कळत नकळत झालेले कार्मिक, ते शब्दातून असतील किंवा कृतीतून असतील, हे 50% रिलीज होऊन जातात. मग त्याच्यामुळे असं वाटतं आपल्या लाईफमध्ये एक स्मूथनेस आणि स्पीड आलेला आहे. असं सगळं हलकं फुलकं हलकं फुलकं मॅजिकल वाटायला लागतं. ओके. सेकंड लेवल सुद्धा प्रॅक्टिशनर लेवल आहे. आणि सेकंड लेवलची ज्या वेळेला आपली प्रॅक्टिस पुढे पुढे जाते, त्यावेळेला तुम्ही इतरांना सुद्धा हिलिंग देऊ शकता, जगाच्या पाठीवर कुठेही. ठीक आहे.
तिसरी जी लेव्हल असते त्या तिसऱ्या लेव्हलमध्ये 100% तुमचं अट्युनमेंट ती पूर्ण होते आणि भरपूर बदल होतात पॉझिटिव्हली. खूप नेक्स्ट लेव्हलला तुमचं आयुष्य जातं. त्याला मास्टर लेव्हल असं म्हणतात तिसऱ्या लेव्हलला. आणि तुम्ही मास्टर हीलर होतात. मग तुम्ही पूर्णपणे त्याचे म्हणजे तुम्हाला आहे ना ती पॉवर मिळते. तुम्ही हकदार होतात. तुम्ही असाईन होतात की जगाच्या पाठीवर आता तुम्ही कुणालाही हिलिंग देऊ शकतात तिसऱ्या लेव्हल नंतर. सेकंड लेव्हलमध्ये थोडंसं लिमिटेशन्स असतात कुणाला हिलिंग द्यायचं वगैरे याचे. चौथी लेव्हल जी असते ती असते करुणा रेकी. आता बघा तिसऱ्या लेव्हलमध्ये 100% ऊर्जा तुमच्याकडे येऊन गेली रेकीची. 100%च्या वर तुम्ही जातात चौथ्या लेव्हलमध्ये. त्याचं नावच करुणा रेकी आहे. आणि जसं पहिली, दुसरी, तिसरी, चौथी असं लेव्हल तुम्ही पुढे जातात ना, तुमच्यात इतके बदल होतात की तुमचा विश्वास बसत नाही. तुमचं एनर्जी फील्ड इतकं चेंज होतं, तुमच्या आजूबाजूचे व्यक्ती, परिस्थिती सगळं खूप बदलून जातं. तर जी करुणा रेकी आहे ना, तिथे खूप मॅजिकल एक वेगळीच मजा आहे, जी फक्त अनुभवण्याची गोष्ट आहे, जी अनुभूती असते. तुमच्याही सोबत हे होणार आहे, की तुम्हाला आहे ना असं एक्झॅक्ट तुम्ही काय एक्सपिरियन्स केलं, ते सांगण्यासाठी, व्यक्त होण्यासाठी शब्द नसतात. कारण तो अनुभव नसतो, ती अनुभूती असते. फरक आहे दोन्ही गोष्टींमध्ये. मग करुणा रेकी खूप सुंदर ते एक फिलिंग आहे. करुणामय होऊन जातो आपण. तसं पहिल्या लेव्हलपासून होतात तुम्ही बऱ्यापैकी, पण चौथ्या लेव्हलची मजाच काही और आहे. त्याच्यानंतर 5वी लेव्हल असते ग्रँड मास्टर लेव्हल. अजून खूप जास्त छान पद्धतीने आयुष्य बदलतं. खूप हायर व्हायब्रेशनला तुम्ही व्हायब्रेट व्हायला लागतात. आणि मग त्या लेव्हलच्या नंतर मग तुम्ही इतरांना दीक्षा देण्यासाठी कपॅबल असतात किंवा ती परमिशन तुम्हाला मिळते. तर अशा ह्या लेव्हल्स आहेत. आता पहिली जी आपण लेव्हल घेणार आहोत, तर त्यामध्ये रेकीचा इतिहास किंवा ती अट्यून केली जाईल किंवा रेकीचे जे तत्व आहेत, तर ते तत्व अंगीकारण्यासाठी, ते अंगीकारता यावे यासाठी काही सेशन्स असणार आहेत डेली बेसिसवर. जसं फॉर एक्झाम्पल रेकीचं तत्व आहे, की फक्त आजच्या दिवस मी चिंता नाही करणार, कुठलीच काळजी नाही करणार. पण असं म्हणून चालतं का? खरंच असं होतं का? मी आज चिंताच नाही केली, काळजीच नाही केली, एंड ऑफ द डे असं वाटतं का आपल्याला? नाही. इतकं सोपं नाहीये ते. मग त्याच्यासाठी आपलं एक सेशन असणार आहे. ते कसं जमेल आपल्याला त्यासाठी. नंतर एक सेशन असं असतं, एक तत्व असं आहे रेकीचं, की फक्त आजचा दिवस मी राग नाही करणार. पण मी तुम्हाला सांगितलं हे रेकीचं तत्व आहे आणि तुम्ही मानून घेतलं, आजच्या दिवस तुम्ही राग नाही केला, असं होणार आहे का? तर अजिबात नाही होत. पण ते होतं सेशनच्या नंतर. त्याच्यासाठी एक सेपरेट सेशन आहे. रेकीचं पुढचं तत्व आहे, फक्त आजच्या दिवस मी ग्रेटफुल असेल. आता हा ग्रेटफुलनेस म्हणजे काय? हीच खरी मोठी गोष्ट आहे समजून घेणं. कारण एवढ्या ज्या 11 ते 12 बॅचेस घेतल्या, तर तिथे मला जाणवलं, की ग्रेटफुलनेस म्हणजे काय आहे? तोच आधी आपण समजून घेतो. आणि त्यावर ते तत्व अंगीकारतो. पुढचं रेकीचं तत्व आहे, की जस्ट फॉर टुडे मी माझं काम ऑनेस्टली करेल. आता तुम्ही म्हणाल आम्ही काय ऑनेस्टली करत नाही का आमची कामं प्रामाणिकपणे? स्वतःला विचार, मला नका सांगू. की तुम्ही फक्त घरातला स्वयंपाक करतायत. साधी गोष्ट आहे, गृहिणी प्रत्येक तिच्या आयुष्यातली. किती प्रामाणिक असतात स्वयंपाक करताना? स्वतःला विचार. किती पॉझिटिव्ह थॉट असतात घरच्यांबद्दल? काय मेलं ती मुलं, संसार केलं, मुलं झाली, नुसती त्रास देतात. ते आहेत म्हणून टिकली, त्यांच्यासाठी मला हे करावं लागतंय. एक नाही 1000 असे वेगवेगळे थॉट येतात आपल्याला. तर इतरही कामं बघा, की आपण किती प्रामाणिकपणे करतोय आणि तो प्रामाणिकपणा म्हणजे काय? ती स्पिरिच्युअलिटी म्हणजे काय? ती आपल्याला इथे कळणार आहे. पुढचं रेकीचं तत्व आहे, की जस्ट फॉर टुडे आय विल बी काइंड टुवर्ड्स एव्हरीवन, एव्हरीथिंग. फक्त लिव्हिंग नाही, तर नॉन लिव्हिंगच्या बाबतीत पण. हे तर माझं आणि इतर सगळ्या लोकांचं खूप आवडतं सेशन असतं.
की काइंड टुवर्ड्स एव्हरीथिंग किंवा एव्हरीवन. ह्या सेशन नंतर आहे ना प्रचंड मॅजिक आम्ही बघितलेत गेल्या बॅचेसमध्ये. खूप नेक्स्ट लेव्हलला एनर्जी जाते. तर ही रेकीची तत्व आहे. रेकीचा नियम आहे की रेकी एनर्जी कुणालाही फ्री ऑफ कॉस्ट पास करायची नसते. खूप पूर्वी हे होत होतं. जे फाउंडर होते रेकीचे, डॉक्टर मिकाऊ उसूई, ज्यांना रेकी ऊर्जेचा शोध लागला. म्हणजे ती होतीच, नाही असं नाहीये, त्यांनी वेगळं काही शोधलं असं नाहीये. फक्त एक प्रॉपर नियमबद्ध, चौकटीबद्ध कोर्सच्या स्वरूपात किंवा चराचरात आहे ना ती, विखुरलेली आहे. तर ती ना अशी वापरता येत नव्हती. कळलं होतं की आहे, ती काम करते. पण ती ॲक्चुअल वापरता येत नव्हती. मग ते मेकॅनिझम त्यांना सापडलं. मग त्यांना फादर ऑफ रेकी म्हणतात डॉक्टर मिकाऊ उसूई. तर त्यांनी सांगितलेला नियम आहे त्यांच्या कितीतरी वर्षांच्या रेकी प्रॅक्टिस नंतर की रेकी ऊर्जा फ्री ऑफ कॉस्ट एक्सचेंज करायची नसते. आता त्याच्या मागे बरेच रिझन्स आहेत आणि व्हॅलिड आहेत. ओके. सो रेकीचा तो नियम आहे तो आपल्याला पाळायचा आहे. एनर्जी एक्सचेंज मस्ट. पूर्वीच्या काळी काय होतं की एक किराणा दुकानदार असायचा आणि एक चप्पल विकणारा असायचा. आता एकाला चप्पल घ्यायची तर तो जातो किराणा दुकानदार, काय करतो, चप्पल घेतो आणि बदल्यात त्याला काहीतरी किराणा सामान देतो. किंवा एकाला किराणा घ्यायचा आहे, त्याने तो घेतला तर बदल्यात एनर्जी एक्सचेंज तो त्याच्याकडचं चप्पल देणार. म्हणजे असं पूर्वी जे जे व्यवसाय होते तर पूर्वी ही पद्धत होती. आता पद्धत काय आहे, सगळीकडे एनर्जी एक्सचेंज म्हणजे काय आहे तर पैसे आहेत. ओके. सो पैशांची देवाणघेवाण केली जाते. म्हणजे तुम्हाला रेकी एनर्जी ज्यांनी दिली त्यांना तुम्ही पे करतात. आता असं काही नाही कंपल्सरी का तुम्हाला पैसेच द्यायचे, अजिबात कंपल्सरी नाही. पण यस, ऑफकोर्स आपण प्रोफेशनल लेवलला क्लास घेतो तर आपण फीज घेतो, पैसे घेतो. ओके. पण त्याला चुकूनही कधीही पैसे किंवा फीज म्हणायची नाहीये. तर त्याला एनर्जी एक्सचेंज म्हणायचं आहे किंवा इन्व्हेस्टमेंट व्हॅल्यू म्हणायची आहे. इन्व्हेस्टमेंट व्हॅल्यू किंवा एनर्जी एक्सचेंज जर तुम्ही म्हणालात तर तुम्हाला तुमच्या आयुष्यात काहीतरी पॉझिटिव्ह बदल दिसतील. पण तुम्ही जर म्हणालात हे घ्या पैसे, ही घ्या फी, सगळं संपलं. इन्व्हेस्टमेंट काय करते, काहीतरी ग्रो करते. तुम्ही कुठे इन्व्हेस्ट करा, काही इन्व्हेस्ट करा, तर तिथे ना काहीतरी ग्रो होतं, वाढतं सकारात्मक पद्धतीने. ओके. तर इन्व्हेस्टमेंट किंवा एनर्जी एक्सचेंज कंपल्सरी आहे. घरातल्या घरात जरी तुम्ही तुमच्या मुलांना जरी हिलिंग दिलं, कुणाही व्यक्तीला हिलिंग दिलं, तर मग मी काही माझ्या लहान मुलाकडून पैसे घेऊ का, मी काही माझ्या नवऱ्याकडून पैसे घेऊ का, नाही. ॲटलिस्ट मला एक पाण्याचा ग्लास दे, मला पाणी प्यायचं, हे सुद्धा एनर्जी एक्सचेंज आहे. किंवा मी इथे बसले, मला तेवढा डबा आणून दे काढून, हे सुद्धा एनर्जी एक्सचेंज आहे. ठीक आहे. तर हा नियम आहे. आधी तत्व बघितली आपण, हा एक नियम पाहिला की एनर्जी एक्सचेंज कंपल्सरी. त्याच्यानंतर असं कधीच होत नाही की मी आता रेकी हिलर आहे, मी तुला हिलिंग देते, मागितल्याशिवाय कधीच हिलिंग द्यायचं नाहीये. ओके. ती वेळ शक्यतो येत नाही की तुम्ही म्हणाल मी हिलिंग देते, मी हिलिंग देते. हा, पण जर तुमच्या बाबतीत हे होत असेल, तुम्ही कुणाला तरी जर म्हणत असाल की मी रेकीचा क्लास केला आहे आणि मी आता हिलिंग देते, मी ते काम सुरू केलं आहे, तर कुठेतरी ना थोडंसं थांबून विचार करण्याची गोष्ट आहे की का मला क्लायंट शोधावे लागतायत हिलिंगसाठी. विचार करण्यासारखी गोष्ट आहे, खूप डेप्थ आहे. तर ज्या वेळेला तुम्ही ऑथेंटिक लेवलला रेकी हिलर होऊन जाता तर त्या दिवसापासून आहे ना तुम्ही क्षणभर पण रिकामे नसतात. एवढं समोरून तुमच्याकडे अपॉर्च्युनिटीज येत असतात किंवा हिलिंग मागायला लोक येत असतात. कारण ही ब्रह्मांडाची ऊर्जा आहे. तुम्ही फक्त माध्यम मात्र आहात, तुम्ही कोणीच नाही आहात. आता ही जी ऊर्जा आहे ना ब्रह्मांडाची, कणाकणात आहे, चराचरात आहे, हिला माहिती आहे कुठे जायचंय. ती व्यक्तीच तुमच्याकडे येईल. येतंय लक्षात? असं भरमसाठ ढिगभर लोक आले किंवा आपण बोलवून आणले त्याला काहीच अर्थ नाही. हे नाही होऊ शकत.
सुरुवातीला तुम्हाला दिसत असेल ते वेगवेगळ्या ॲडव्हर्टाईज, रील्स, यूट्यूब व्हिडिओ, पॉडकास्टमध्ये. पण तो आहे ना फक्त भपका असतो. तुम्ही आत तिथपर्यंत जाऊन बघा त्या व्यक्तीच्या. नाही होत. सो इथे जे तुम्ही ऑथेंटिक रेकी हीलर होतात, ही जी ब्रह्मांडाची ऊर्जा इथे आलेली आहे, तर याची गरज ज्या व्यक्तीला आहे, ती व्यक्ती अनोळखी असेल, कुठल्याही शहरातली, देशातली असेल, ती तुमच्यापर्यंत एनी हाऊ येणारच आहे. कधी येणार हे पण ठरलेलं आहे. त्या व्यक्तीला किती एनर्जी द्यायचंय, मला किती वेळ असं बसायचंय, हे पण ठरलेलं आहे. याच्यावर तुम्हाला विचार करायची गरज नाहीये. व्हायब्रेशन सुरू होतील आणि संपतील. सुरू होऊन संपेपर्यंत तुम्हाला हा हात असा ठेवायचा, इथून ती एनर्जी पास होते. ती व्यक्ती समोर असण्याची गरज नाहीये, सगळं डिस्टन्सने चालतं. ऑनलाईन क्लास का पॉसिबल आहे? कारण रेकी एनर्जी डिस्टन्स हिलिंग आहे. जगाच्या पाठीवर कुठेही तुम्ही समोर असाल नसाल, तुम्ही हिलिंग मागितलंय, इथून हिलिंग ते पास होणार. ठीक आहे? या पद्धतीने रेकी एनर्जी काम करते. ओके, अजून काय काय पॉइंट कव्हर करायचे राहिलेत? तुम्हाला काही प्रश्न शंका असतील तर विचारू शकतात. आहे कोणाला प्रश्न शंका काही? आता आपण साधारण आलंय का लक्षात रेकी काय आहे? येतंय लक्षात? येस. तर आता आपण थोडीफार माहिती घेतली. कितीही बोललं तरी अपूर्ण आहे. ओके. आता उद्याच्या सेशनमध्ये आपण काय करणार आहोत, तर ऍक्च्युअल मी तुम्हाला हिलिंग देणार आहे. एक मेडिटेशन होणार आहे. आता हिलिंग देणं किंवा हिलिंग घेणं काय असतं, तर मला जर हिलिंग द्यायचं असेल तर मी शांत इथे बसणार, त्या एनर्जीला बोलवणार आणि ती इथून पास होत राहणार. ठीक आहे? आणि तुमचं काम काय असणार की तुम्हाला असे हात ठेवून फक्त बसायचंय शांत. ओके. हे आहे एनर्जी घेणं. आता तुम्ही ते किती एक्सपिरियन्स तुम्हाला होतोय त्याचा, म्हणजे ती फील किती होते, हा, तर हे प्रत्येकाचं वेगळं असतं. कुणाला खूप छान सुखद फील होईल, कुणाला काहीच नाही फील होणार, कुणाला मग दुसऱ्या दिवशी फील होतं, म्हणजे इथे सेशन झालंय काहीच फरक नाही पडत, अरे काय काहीच नाही जाणवलं, हे होतं. कुणाला खूप सुखद अनुभूती येते जी शब्दात सांगता नाही येत. मग ज्यांना आत्ता नाही फील झालं ना, ते त्यांना उद्या पण फील होतं, अरे आजचा दिवस काही वेगळाच आहे, असं पण होतं. ओके. तर ते काय आहे, तर तुमचे कार्मिक ब्लॉकेजेस किती आहेत, तुमची जी एनर्जी फील्ड होती ती किती ब्लॉक आहे. म्हणजे काय होतं, आता तुमचं घर आहे, तुम्ही झाडपोछा करताय, तुमची अपेक्षा काय आहे की माझं ना असं मस्त नीट अँड क्लीन, एकदम लॅविश, एकदम पॉश, असं कोरं करकरीत सुंदर घर असावं. आणि वर्षानुवर्ष तुम्ही त्या घरात राहतायत, आजूबाजूला भरपूर प्रमाणात वेगवेगळ्या वस्तू आहेत, निकामी पण वस्तू आहेत, सगळे. मग असं होईल का आजच सगळं ठीकठाक, जी तुमची अपेक्षा आहे? नाही होणार. पहिलं काय करायला लागेल, तुम्हाला त्या निकामी वस्तू बाहेर काढायला लागतील. दुसरं ज्या कामाच्या आहेत त्या पण बाहेर काढायला लागतील. ही जी जुनी रंगरंगोटी आहे ती काढायला लागेल. त्याच्यानंतर खालचं झाडूपोछा करणार, मग नवीन रंगरंगोटी करण्याचं सगळं येणार, किंवा जे काय म्हणतात त्याला इंटेरियर वगैरे, त्या सगळ्या गोष्टी होणार. पुन्हा फिनिशिंग टच येणार आणि मग नवीन सगळ्या वस्तू तुम्ही घरात आणणार. मग तुम्हाला तो फील येईल ना. तर रेकीचं पण तसंच आहे. दुसरं एक्झाम्पल, आपण असे आहोत, गच्च पाण्याने भरलेला ग्लास, आज फुल ऑफ इमोशन्स, स्टक एनर्जी, आणि वरून तुम्हाला रेकीची ऊर्जा दिली जाते, दिली जाते, दिली जाते, दिली जाते. आता समजा इथे तोटी आहे, नळ आहे इथे, काय होईल पहिला? एनी गेस? कोण सांगेल? हा ग्लास आहे, फुल ऑफ पाणी, म्हणजे आपण आहोत इथे वरून, आणि आपण गढूळ पाणी आहोत. वरून आपल्याला रेकीची स्वच्छ ऊर्जा दिली जाते. इथे तोटी आहे नळाला. पहिले कुठलं पाणी बाहेर येईल? घाण. गढूळ पाणी बाहेर येईल. घाण पाणी. किती वरून टाका स्वच्छ एनर्जी, जोपर्यंत तो सगळं गढूळ पाणी बाहेर निघून जात नाही तोपर्यंत ते स्वच्छ पाणी बाहेर येणार नाही. म्हणजे जोपर्यंत तुमची पूर्ण क्लिनिंग नाही होत
तोपर्यंत ती सुखद अनुभूती तुम्ही अनुभवू नाही शकत. याचा अर्थ असा नाही की रेकी देणाऱ्यामध्ये कमी आहे का किंवा रेकी घेणाऱ्यामध्ये कमी आहे का, देणाऱ्याचं किंवा घेणाऱ्याचं काही चुकतंय का, हे मॅटर नाही करत इथे. काय मॅटर करतं की आपली एनर्जी फील्ड किती गढूळ आहे किंवा किती चांगली आहे, हे मॅटर करतं. आता तुम्ही म्हणाल आम्ही काय इतकं गढूळ आहे का? तर ते तसं नाहीये. हे बोलणं जे डिस्कशन जे चाललंय किंवा रेकी जे चाललंय ते एनर्जी बॉडीवर चालू आहे, ऑरिक बॉडीवर चालू आहे, चक्रांवर सुरू आहे, ना की आपण जे आहोत त्यावर. ओके, तर असं सगळं आहे. तर उद्याच्या सेशनमध्ये आपण थोडंसं एक तुम्ही बसणार आहात, मी काहीतरी बोलणार आहे आणि ते हिलिंग आपण घेऊया. ठीक आहे. उद्याचा पण दिवस म्हणजे वेबिनारचे 2 दिवस सांगितले होते, पण परवा थोडं इमर्जन्सी आल्याने मी बाहेर गेले. काल मला यायला उशीर झाला. कालचं सेशन म्हणून मी निघाले होते, पण मला उशीर झाला. आणि रेकी काय आहे, तर एनर्जी एक्सचेंज आहे. आता माझीच एनर्जी डिस्टर्ब असताना मी तुम्हाला कसं काही देऊ शकते? असं नाही की मी ग्रँड मास्टर आहे म्हणजे मी 24/7 100% ऑन असेल. कारण तो व्हिडिओ दाखवला ना, सतत एनर्जी एक्सचेंज होत असते. ती फक्त ह्युमन बिंग सोबतच का नाही, एनिथिंग नॉन लिव्हिंग काही वस्तूला टच केलं तरी ती एनर्जी एक्सचेंज होते. सो मला पण ती एनर्जी क्लीन केलं पाहिजे ना, म्हणून मग कालचं थोडंसं पोस्टपोन केलं. प्लॅन नव्हतं, पण इमर्जन्सी जायला लागलं होतं बाहेर. मग ते 2 दिवसाचा वेबिनार, त्यातला आज एक दिवस झाला आणि उद्याचा एक दिवस होईल. हे 2 दिवस झाले की परवा आपला ऍक्च्युअल कोर्स सुरू होईल. आता ह्या कोर्सचा जो एनर्जी एक्सचेंज असणार आहे तो असणार आहे 4,200 रुपये. आता ह्या 4,200 रुपयात रेकी लेवल 1 पूर्ण होणार आहे. आणि जसं मी म्हणाले, इकडून ऐकलं आणि इकडून सोडलं असं कीर्तन असतं. पण इथे तसं नाही होणार आहे. ऍक्च्युअल तुम्ही ते अंगीकारायला लागणार आहात आणि हे तुम्ही मला सांगणार आहात, मी नाही सांगत. हा अनुभव आहे इतक्या वेळेचा. तुमचं आयुष्य खूप बदलतं रेकी लेवल 1 मध्ये. याच्यासोबत ह्या 4,200 एनर्जी एक्सचेंज मध्येच तुम्हाला मनी रेकी लेवल 1 ही पण मी ऍज अ बोनस, ऍज अ गिफ्ट देते आहे. आता जनरली माइंडसेट कसा असतो, जे गिफ्ट मिळतं, जे फ्री मिळतं, जे बोनस मिळतं ते त्यांच्याकडे स्टॉकमध्ये एक्स्ट्रा असतं म्हणून काहीतरी द्यायचंय. तर जिज्ञासा गुरुकुलमवर असं कधीच होत नाही. जिज्ञासा गुरुकुलम मधून जे बोनस किंवा गिफ्ट दिले जातात ना, ते फक्त लकी लोकांनाच मिळतात आणि जे खूप व्हॅल्युएबल असतात, म्हणजे पैशात त्याची किंमत नाही मोजताय असे गिफ्ट दिले जातात. तर पहिले हा माइंडसेट तुमचा क्लिअर करा की बोनस एक गिफ्ट आहे, तर हलकं फुलकं नाहीये, ज्याची पैशात व्हॅल्यू नाही होऊ शकत आहे, म्हणून मग ते आता काय सांगू, म्हणून ते आहे. ओके, सो मनी रेकी लेवल 1 काय आहे? मनी रेकी लेवल 1चा हा एक्सपिरियन्स आहे, म्हणजे जे लोक होते आपल्याकडे त्यांनी सांगितलेला किंवा माझा स्वतःचा, की असं आहे ना, तो जो मनी ब्लॉक होता करिअर लाईफमध्ये किंवा पैशांशी संबंधित, जरी तुम्ही ऍक्च्युअल करिअर करत नसाल, गृहिणी असाल, शक्यतो कोणी नाहीये तसं, पण जरी असेल तर तुमच्याकडे येणारा जो पैशांचा फ्लो आहे तो समहाऊ बंद झाला असेल, कमी झाला असेल, किंवा पैसे येत आहेत पण सुख नाही देते, त्रास देत आहेत, आले की मेडिकलमध्ये जात आहेत, आले की कुठेतरी वाईट ठिकाणी जात आहेत, हरवतायत किंवा कर्जात बुडतायत, काही असेल, तर ही जी फेज आहे ना, त्यातनं तुम्ही बाहेर पडतात. सगळ्यात महत्वाची गोष्ट. तर हा जो मनी रेकी लेवल 1 हा जो कोर्स म्हणायला ते म्हटलं जातं, पण ती शेवटी प्रॅक्टिस आहे, कला आहे, कोर्स नाहीये कुठलाच. जिज्ञासा गुरुकुलमच्या प्लॅटफॉर्मवर कुठलाही कोर्स नाही घेतला जात, कला शिकवली जाते. कोर्स म्हणून घेतलं कधीच आयुष्यात बदल दिसणार नाहीत. कला म्हणून अंगीकारली, आत्मसात केली, आयुष्य खूप सुंदर होईल. ओके, सो रेकी लेवल 1, मनी रेकी लेवल 1 ह्या 2 गोष्टी होणार आहेत. ठीक आहे. आता ड्युरेशन किती असेल, तर साधारण आहे ना 7 ते 10 दिवस. आता होतं काय, कधी कधी ना मी असं काही ठरवून येत नसते मला काय बोलायचंय, तर हा एक फ्लो सुरू राहतो. हे पुस्तकी ज्ञान नाहीये. आता मला 10 वाजेला थांबायचं होतं, मी म्हटलं पण आता 10-15 झाले. तर कधी कधी ना हा फ्लो असा सुरू राहतो. मग समजा 10 दिवस सांगितले असेल तर 8 दिवसात पण कोर्स संपतो. समजा डॉट घड्याळी 1 तास इथं झाला, तर मग 8 दिवसाचे 10 होतील.
किंवा अचानक जशी काल इमर्जन्सी माहिती नसताना एखादी सुट्टी झाली, असं होऊ शकतं. ओके. तर असं टाइम ड्युरेशन नाहीये, कारण ती कला आहे. तो पुस्तकी सिलेबस नाहीये कुठलाच. किंवा असं पण होतं, की आज मी कमी बोलणार आहे आणि तुम्हीच जास्ती बोलतात. तुमचे एक्सपिरियन्स किंवा तुमचे प्रश्न किंवा तुमच्या शंका. मग त्यावेळेला ते सेशन थोडंसं पुढे जाऊ शकतं. म्हणजे सेशनचा टाइम आजचा किंवा एक दिवस वाढणं, कमी होणं हे सुरू असणार आहे. तर साधारण माझा एक्सपिरियन्स असा राहिलाय, की 7 ते 10 दिवसात होऊन जातं. ठीक आहे. प्रत्येक सेशनची रेकॉर्डिंग असणार आहे. रेकॉर्डिंगचा ऍक्सेस लाईफ टाईम असणार आहे. लाईफ टाईम म्हणजे एकदा का तुम्ही ऍप इन्स्टॉल केलं, की त्या ऍप असेपर्यंत ते रेकॉर्डिंग तसंच्या तसं असणार आहे. आत्ता तुम्ही या बॅचला ऍडमिशन घेत आहात, तर ह्या बॅचचं प्रत्येक रेकॉर्डिंग तुम्हाला मिळेल. पण रेकॉर्डिंग आहे म्हणून मी क्लासला लाईव्ह येत नाही असं करू नका, कारण मोजकेच लोक आहेत. जर स्क्रीनवर कोणी नसले तर असं ह्या फ्लोमध्ये सेशन जाणारच नाही ऑफकोर्स, कारण मी ह्युमन बीन आहे. ओके. तर मी मशीन सोबत कसं बोलणार, मला तुम्हीच पाहिजे समोर. तुमचे एक्सप्रेशन पाहून मला एक ते वेगळं वेगळं असं येतं. हे जे मी बोलते ते मी नाही बोलत आहे, ते होतंय आपोआप. ओके. सो रेकॉर्डिंग आहे म्हणून मी लाईव्हला येणार नाही. आणि तुम्ही एक्सपिरियन्स घेऊन बघा, तुमचं रेकॉर्डिंग पाहणं आणि तुमचं लाईव्ह खूप फरक असतो. इथे तुमची इन्व्हॉल्वमेंट असते आणि रेकॉर्डिंग बघताना तो मोबाईल लावून दिलाय ना, आपलं काहीतरी काम चाललंय, मग त्यावेळेला इथून पास होऊन जातं. आयुष्यात बदल दिसत नाही. मग मॅडम फरक नाही पडला, मग असे फोन मी उचलत नाही. ठीक आहे. सो ऍप मधून तुम्हाला रेकॉर्डिंगचा ऍक्सेस लाईफ टाईम मिळणार आहे. नोट्स पण आहेत. ओके. त्याच्यानंतर सेशन 8 ते 10 दिवस असणार आहे. प्रॅक्टिस घेतली जाणार आहे. प्रॅक्टिसचं सेशन दिलं जाणार आहे. मग त्यानुसार तुमच्याकडून करून पण घेतली जाईल. तुम्हाला घरी पण करायला सांगितली जाईल. एनर्जी एक्सचेंज 4200 असणार आहे. गुगल पे, फोन पे दोन्ही गोष्टी तुम्ही करू शकतात. त्याची मुदत आहे, तुम्ही उद्यापर्यंत करा, म्हणजे परवाच्या सेशनला तुम्हाला बसता येईल. ठीक आहे. ओके. आता अजून कुणाला काही विचारायचं आहे? ओके. कव्हर केलेत का मी सगळे टॉपिक? अच्छा. नमस्कार. नमस्ते. सेजल Yes. पाटील, कल्याणहून. Yes. मला जसं तुम्ही सांगितलं की 5 लेवल असणार आहेत, बरोबर? तर आता ही फर्स्ट लेवल असणार आहे, त्याच्यामध्ये मनी एक्सचेंज, मनी एनर्जी ना. तर आपलं एनर्जी एक्सचेंजचे तुम्ही सांगितलं 4200 आहे. तर माझ्या आता 5 लेवल असणार आहेत. नाही 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 नाही, पूर्ण ओनली 1 लेवल. ओनली एकच 1. लेवल. हा, रेकी लेवल 1 फक्त, आणि त्याच्यात बोनस म्हणून मनी रेकी लेवल 1. ही सेल्फ हिलिंग साठी आहे. मग आता सेल्फ हिलिंग घेतलं, तुम्हाला असं वाटलं अरे वा छान चाललंय माझं आयुष्य, मग मी दुसरी पण शिकू का? मग तुम्ही शिकू शकतात. मग तुम्ही दुसऱ्यांना पण हिलिंग देऊ शकतात, लिमिटेड लोकांना. तिसरी, मग तुमची दुसरी झाली, तुम्हाला खूप छान वाटतंय, खूप आयुष्यातले प्रश्न सुटले, मग तुम्हाला असं वाटतं आता मी तिसरी पण शिकून घेऊ का, इतकं छान आयुष्य आहे. म्हणजे ते एक वेगळाच कनेक्ट होऊन जातो स्पिरिच्युअल. एक वेगळ्याच लेवलचं समाधान आपल्याला मिळायला लागतं. मग ते असं वाटतं अजून समाधानी व्हायचंय, अजून समाधानी व्हायचंय. मग तुम्ही तिसऱ्या लेवलला येऊ शकतात. मग त्या लेवलमध्ये तुम्ही मास्टर होतात. मग तुम्ही प्रोफेशनली एखाद्या क्लायंट कडून पैसे घेऊन त्याला रेकी देऊ शकता. इन्कम सोर्स तिथे सुरू होतो. मग तुमची काय इच्छा आहे, किंवा तुमच्या इच्छेपेक्षा आहे ना तुमची वरून निवड होते का, ते महत्वाचं आहे. वरून मीन्स युनिव्हर्स कडून. तुमची पुढची लेवल कधी होते, ज्या वेळेला युनिव्हर्स तुम्हाला निवडतो. तुमचं ते सफरिंग कार्मिक ते 100% 60% नशिबाचा भाग असतो आणि 40% तुमच्या विचारांचा भाग असतो. डिसिजन. खूप वाटतंय रेकी लेवल 2 करू, पण करू की नाही, कुठे पैसे खर्च करू, जाऊ दे. हा जो थॉट आहे हा 40% असतो आणि नशीब 60% असतं. तर तुमची ती निवड होते आणि निवड झाल्यावर मग तुमचा थॉट खूप महत्वाचा आहे की मी पुढे ऍडमिशन घेऊ की नको. तर पुढच्या लेवल्स ना कंपल्सरी अजिबात नाहीये. त्या सुखाची जर ओढ लागली ना, की मला ते अजून हवंय, मला ते अजून हवंय, मग तुम्ही पुढे येऊ शकता. आणि चौथी आणि पाचवी, चौथी करून की आणि पाचवी म्हणजे ग्रँड मास्टर. तर चौथी पाचवी कशासाठी आहे, जर प्रोफेशनली क्लासेस घ्यायचे,
तिसरी कशासाठी आहे, तर तुम्हाला क्लायंट हँडल करायचे, म्हणजे पैसे घ्यायचे आणि रेकी द्यायची, त्यावेळेला तिसरी. किंवा तिसरी यासाठी पण, की मी काय सांगितलं, पहिल्या लेवलला 100% कार्मिक ब्लॉकेजेस, पहिल्या लेवलला 10% कार्मिक ब्लॉकेजेस निघून जातात, दुसऱ्या लेवलला 50% कार्मिक ब्लॉकेजेस निघून जातात. मग तुम्हाला 100% काढायचे आहेत का, मग तिसरी लेवल करायची, असं. ओके. ओके. आणि हे आपलं जे 1 आठवडा आता असणार आहे, तर त्याचं टायमिंग हेच असणार आहे का? 9 ते 10? 9 ते 9 10. ते 10 असणार आहे. येस. ओके. थँक्यू. अजून पल्लवी ताईच ना, हा, तुमचीच ऍडमिशन झाली ऑलरेडी ना पल्लवी ताई? येस. ओके, चालेल, ठीक आहे. मग कुणाला प्रश्न शंका नसतील तर थांबूया, किंवा जर असेल आणि इथे विचारण्यासारखं नसेल तर तुम्ही पर्सनली मला व्हॉट्सअप मेसेज करू शकता. ठीक आहे. आता रेकी कुठे कुठे वापरली जाते असा प्रश्न मनात आणण्यापेक्षा रेकी कुठे वापरली जात नाही असा प्रश्न मनात येऊ द्या. सगळीकडे काहीही प्रॉब्लेम असू दे, कितीही लहान मोठा असू दे, तिथे प्रत्येक ठिकाणी रेखी ऊर्जा काम करते. ओके. तर उद्या आपण एक थोडंसं छोटंसं हिलिंगचं सेशन घेऊया तुमचं, आणि परवापासून ऍक्च्युअल कोर्स सुरू करूया. ठीक आहे. मला ही संधी दिल्याबद्दल खूप 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 मनापासून थँक्यू सो मच. लॉट्स ऑफ लव्ह, लॉट्स ऑफ ग्रॅटिट्यूड, ऑलवेज ब्लेसिंग्स, ऑलवेज ब्लेसिंग्स, ऑलवेज ब्लेसिंग्स. थँक्यू सो मच. हा, भावनाताई बोला. अच्छा, मला वाटलं हँड रेस केलाय. ओके, ठीक आहे. चलो, बाय बाय.